नमस्कार अमरावती। अमरावतीच्या गाडगेनगरच्या पंचवटी चौकामध्ये एका महिलेवर अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने चायनीज गाड्यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे। बाबा हॉटेल समोरील परिसर इथेच आरोपी रियाज उद्दीन याने तुटलेलं लग्न पुन्हा जोडून देतो असा बहाणा करत त्याच्या स्वतःच्या चायनीज गाडीवरती एका महिलेची ओळख करून घेतली आणि भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झालाय। या घटनेनंतर राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी प्रशासनावर जोरदार अशी टीका केली आहे आणि मग अचानक मनपा अतिक्रमण विभागाला जाग आली। पंचवटी चौकातील चायनीज गाड्यांवर धडक कारवाई सुरू झाली। मात्र कारवाई सुरू होण्यापूर्वीच अनेक गाडी मालक पसार झाले। म्हणजेच कारवाईची माहिती आधीच लीक झाली होती का? ही कारवाई खरंच प्रभावी की केवळ दिखावा असा सवाल आता उपस्थित होतोय। अमरावतीमध्ये रस्त्यावर चायनीजच्या गाड्या लावणारे आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या किंवा तत्सम गाड्या लावणारे जे हॉकर्स आहेत, या काही हॉकर्सनी स्वतः मुस्लिम असताना हिंदू नाव धारण करायचं आणि ज्या मुली समस्याग्रस्त आहेत, आर्थिकरित्या कमकुवत आहेत आणि कुठल्या तरी अडचणीत सापडलेल्या आहेत, अशा मुलींना प्रथम आधार देण्याचे नाटक करायचे, नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि नंतर त्यांना त्यांचे फोटो काढून आणि त्यांची माहिती स्वतःजवळ ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचं लैंगिक शोषण करायचं, असा एक खळबळजनक प्रकार अमरावतीमध्ये पुन्हा उघडकीस आलेला आहे। पंचवटी चौकामध्ये शिवाजी बीपीएडचं जे ग्राउंड आहे त्या कोपऱ्यावर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या त्या कोपऱ्यावर तिथे एक चायनीजची गाडी उभी असते। त्या चायनीजच्या गाडीच्या हॉकर्सचं मालकाचं नाव आहे रियाजुद्दीन फयाजुद्दीन पठाण। हा महापौर बंगल्याच्या बाजूला जे काहीतरी वली चमन शाह गल्ली आहे त्या गल्लीमध्ये तिथे कुठेतरी राहतो। हा 45 वर्षाचा माणूस आहे आणि हा असा दावा करतो की याला जादूटोणा येतो आणि हा समस्यांमधून मुलींना बाहेर काढू शकतो। हा पहिले राजू म्हणून स्वतःचं नाव सांगतो, हिंदू म्हणून स्वतःची ओळख दाखवतो आणि नंतर त्या समस्याग्रस्त मुलीला ताब्यात आल्यानंतर मग जादूटोण्याच्या नावाखाली, तुझी समस्या दूर करण्याच्या नावाखाली तिला अज्ञातस्थळी नेतो आणि मग हळूहळू ती जादू करण्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करून अमुक ढमुक करून त्यांना अशा अवस्थेत आणतो की त्यांना उद्या शारीरिक संबंध करणं भाग पडतं। या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि त्यानंतर मग त्यांचे फोटो काढून ठेवायचे, व्हिडिओ काढून ठेवायचे आणि नंतर सातत्याने ब्लॅकमेल करायचं, असं रियाजुद्दीनचं प्रकरण राजू नावाने उघडकीस आलेलं आहे। आणि एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरितच, एका आरोपीच्या गुन्ह्याची शिक्षा इतर गाडीधारकांना देणं योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण विभागाचे प्रमुख या कारवाईत अनुपस्थित का होते? अमरावतीतल्या या घटनेने प्रशासनाच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की ही कारवाई खरंच न्यायासाठी आहे की केवळ दबावाखाली घेतलेलं एक पाऊल।